कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की। करकटावरी तुळशीच्या माळा ऐसे रूप डोळा दावी हरी ठेविले चरण दोन्ही विटेवरी ऐसे रूप हरी दावी डोळा। कटी पितांबर कास मिरवली दाखवी वहिली ऐशी मूर्ती गरुड पारावरी उभा राहिलाशी आठवे मानसी तेचे रूप झुरोनी पांझरा हो पाहे आता येई पंढरीनाथा भेटावया। तुका म्हणे माझी पुरवावी आस विनंती उदास करू नये ठेविले चरण दोन्ही विटेवरी ऐसे रूप हरी दावी डोळा। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भगवंतांनी आपल्याला भेट द्यावी, दर्शन द्यावं, रूप अशा प्रकारचं दाखवावं, विशिष्ट रूप दाखवावं अशी प्रार्थना मागणी करतात। या भगवद रूपाच्या भेटीविषयी दर्शनाविषयी एक आपल्याला प्रकार पाहायला मिळतो तो हा आहे की भगवंताची अनेक रूप आहे हे भक्तांना मान्य आहे। परमात्मा हा अनेक रूपांनी व्यापलेला आहे। नव्हे जगात जेवढी रूप आहेत ती सगळी देवाची रूप आहेत असं मान्य असलं तरी आपण ज्या रूपाचे उपासक आहोत त्या रूपाविषयी वैष्णवांच्या अंतःकरणामध्ये एक आगळा वेगळा भाव असतो, प्रेम असतो। हा भाग आपल्याला जाणवतो, दिसतो। नामाविषयी कुठं आग्रह नाही केलेला या भगवत भक्त मंडळीने की अमुकच नाव घ्या, फक्त नाम घ्या याविषयी आग्रह आहे। मग कोणतंही घ्या, विठ्ठल म्हणा, राम म्हणा, कृष्ण म्हणा, हरी म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, भगवंताच्या विशिष्ट नामाविषयी आग्रह नाही दिसत। कोणतंही नाही नाम चालतं। आपण पाहना वारकऱ्यामध्ये सुद्धा भजनाच्या सुरुवातीला रामकृष्ण हरी म्हणतात, नंतर विठोबा रुक्माई अशा प्रकारचं म्हटलं जातं, ज्ञानेश्वर माऊली महाराजांचं नामस्मरण करतात, ज्ञानदेव तुकाराम म्हटलं जातं। म्हणजे असा नामाविषयी आग्रह नाही की हेच नाम घेतलं पाहिजे, कोणतंही नाम घेतलं तरी चालतं, पण रूपाविषयी आग्रह दिसतोय। कोणतंही रूप भगवंतांनी दाखवलं तरी चालेल असं नाही। रूपाविषयीची एकनिष्ठता या ठिकाणी स्पष्ट जाणवते। हनुमंतराय द्वारकेमध्ये आल्यानंतर सुद्धा भगवंताला हनुमंतरायांना रामाच्या रूपात दर्शन द्यावं लागलं। कृष्णाच्या रूपात दर्शनाने हनुमंतरायांची भूक शांत नाही झाली। त्यामुळं भगवान श्रीकृष्णाला स्वतः काय बनावं लागलं, राम बनावं लागलं। आता त्याला काही देवाला कोणतंही रूप धारण करणं काही फार कष्टसाध्य आहे असं काही नाही। नुसतं संकल्प केला की त्याचे रूप बदलून जातात। एकाच वेळेला तो 10,000 रूप 10 जणाला दाखवतो। एकाच वेळेला अनेक रूप तो दाखवू शकतो। त्या कंसाच्या रंगमंडपामध्ये भगवंतांनी ज्या वेळेला प्रवेश केला
दर्शकाने खचाखच भरलेला होता तो मंडप. सगळ्यांना उत्सुकता होती, कारण कृष्णाच्या गोकुळातल्या कथा लीला हे सगळ्यांच्या कानावर जातच होत्या. कालियामर्दन केलं, पर्वत उचलला, करंगळीवर 7 दिवस धरला, आगासुराला मारलं, पुतनाबाईचं नरडं दाबलं. या सगळ्या कथा कीर्तनकार होतेच ना त्याही वेळेला, तर हे सांगतच होते सगळ्याला. आणि मग तो प्रत्यक्ष या भूतलावर आहे आणि आपल्याला तो पाहायला मिळतोय. माणसं कामं सोडून देवाला पाहण्याकरता म्हणून त्या रंगमंचपाकडे, मथुरेतले तर आलेच होते, पण बाकीच्याही देशोदेशीचे लोक आलेले होते. सगळे असे उत्सुकतेनं त्या गेटकडे सगळ्यांच्या नजरा होत्या. आणि ज्या वेळेला जाहीर झालं की आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अभिनेते, त्याच्याच करता खास तो कार्यक्रम होता ना. लोकांना शौर्याचे कृत्य दाखवायचं असं वरून दाखवलेलं होतं. याच्या मनामध्ये त्याला मारायचं होतं, पण मुख्य कार्यक्रमाचं आकर्षण कृष्ण आणि बलरामच होते. ते आपल्या मित्राबरोबर रंगमंडपात प्रवेश करतायत असं म्हटल्यानंतर मग तो सगळेच असे तैड झाले. आणि भगवंतांनी प्रवेश केलेला आहे, भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे. त्यावेळेला सगळ्याला सारखा नाही दिसला तो. त्या ठिकाणी जी वृद्ध माणसं होती, साधारण 60 ओलांडलेली स्त्रिया होत्या, पुरुष अशा प्रकारचे होते. त्यांनी ज्या वेळेला त्याच्याकडे पाहिलं तर ते 4-5 वर्षाचं अशा प्रकारचं लहान बालक दिसायला लागलं, गोंडस. तसं वाटलं की त्यांना उचलून त्याला कडेवर घ्यावं. तरुण मंडळींनी पाहिलं तर त्यांना तरुण दिसला. तिथल्या ज्या तरुण अशा प्रकारचे गोपी होत्या त्यांनी पाहिलं तर साक्षात कोण आहे, मदन आहे. इतका असं सुंदर त्यांना दिसलेला आहे. त्या ठिकाणी कुस्ती करण्याकरता म्हणून अनेक मल्ल बोलावलेले होते कंसानी. त्यांनी पाहिलं त्यांना कसलेला अशा प्रकारचा मल्ल दिसला. आणि कंसाने पाहिलं तर ते कंसाला मल्लन फिरलं काहीच नाहीये. ह्याला बरोबर असलेला गदा घेतलेला कोण दिसलाय, साक्षात यम दिसला. साक्षात यम म्हणजे एकाच वेळेला हा इतकी रूप दाखवतो. मग एखादं रूप बदलून दाखवायला त्याला काय अवघड आहे. देवानी रामरूपामध्ये हनुमंतरायांना काय दिलं, दर्शन दिलं. आता कृष्ण रामाचाच अवतार आहे हे त्यांना माहित नव्हतं असं थोडी आहे, माहित होतं. पण त्या रूपाविषयी काय होती, आवड होती. आणि म्हणून त्यांनी त्या रूपात दर्शन करण्याची अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आणि भगवानही त्या रूपामध्ये त्यांना दर्शन देत आहेत. तेव्हा जशी ज्याची आवड, जशी ज्याची इच्छा, होय भक्ती केला तैसा. भक्ती जैसा केला तैसा होय. भक्तांनी त्याला राम बनवलं, राम होतो. भक्ताची अपेक्षा असेल कृष्ण रूपात दर्शन द्यावं, कृष्ण होतो. कोणाला नरसिंह रूपात दर्शनाची अपेक्षा असेल त्यांच्याकरता तो काय होतो, नरसिंह. जशी ज्याची इच्छा. काय झालं, एकदा भगवान शंकर दर्शनाला आले. दर्शन वगैरे झालेले आहेत, बसलेले आहेत. भगवान शंकरांनी प्रार्थना केली, प्रभू बोला महेश्वर, मी सगळी तुमच्या अवतारातली रूप पाहिलेली आहेत, पण ते मोहिनी रूप जे तुम्ही घेतलं होतं
भस्मस्वराच्या वेळेला माझ्याकरताच घेतलं. त्यावेळेला मी खूप घाबरलेलो होतो, कारण तो मागच लागला होता. कोण? भस्मासूर. थांब, तुझ्या डोक्यावर हात ठेवू दे. ते म्हणे एक गुरु केलाय मी, आता 2-2 गुरु कशाला करू. भगवान शंकर पुढं पळतायत, हा माग पळतोय. आणि त्यावेळेला भगवंतानी मोहिनी रूप धारण केलेलं होतं. ते मोहिनी रूप मला पुन्हा पाहावं अशी इच्छा आहे. भगवान म्हणतात ते दैत्याला मोह निर्माण करण्याकरता ते मी घेतलेलं होतं. आपण बघता तुम्ही कशाला विनाकारण त्या रूपाच्या दर्शनाची. हे चांगलं आहे ना रूप, सशंक चक्रंच किरीट कुंडल, ते रूप कशाला नाही, एकदा दाखवा की. बरं, मग काय दाखवीन म्हटले. झालं एके दिवशी असं 4-5च्या वेळेला पार्वती मातेसह आनंदवनामध्ये भगवान शंकर बसलेले आहेत आणि सहज समोर पाहत आहेत. तो एक तरुण अशा प्रकारची स्त्री चेंडूवर फेकीत खेळताना दिसलेली आहे. इतकं सौंदर्य, एवढं लावण्य त्या स्त्रीच्या ठिकाणी. शेजारी बायको आहे. भगवान शंकर सगळंच विसरून गेले. का तिचं नावच काय आहे? मोहिनी अशा प्रकारचं नाव आहे. विसरून गेले भगवान शंकर. आणि तेवढ्यात त्या हवेनं तिचा पदर डोक्यावरून पडला. झाले, पळतच सुटले. पकडल्यावर मग भगवंताने आपलं रूप धारण केलं. कशा करता सांगितलं मी, तर जशी भक्ताची इच्छा असेल तसा परमात्मा आपलं रूप दाखवतो. पण भक्त ज्या रूपाचे उपासक असतात, सगळे वैष्णवच ना. रामानुज वैष्णव, मध्व वैष्णव, निंबार्क वैष्णव, वारकरी वैष्णव, सगळे हे विष्णूचेच उपासक. पण तरीही प्रत्येकाच्या देव्हाऱ्यामध्ये विष्णूच्या वेगवेगळ्या अवतारातल्या मूर्ती आहेत. म्हणजे कृष्ण उपासकामध्ये सुद्धा काही रंगनाथाचे उपासक, काही राधाकृष्णाचे उपासक, काही गोपाळ कृष्णाचे उपासक. म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचा फरक आहे. आणि मग उपासनेचं रूप जे ध्यानाचं रूप आहे त्याविषयी विशेष आवड असते आणि ते बदलत नाहीत, बदलूही नाही. तुकोबाराय वारकरी आहेत. आणि मग वारकऱ्याच्या आवडीचं रूप आहे हे विटेवर उभं असलेलं, कमरेवर हात ठेवलेलं. तुकोबाऱ्यांना त्या रूपाच्या दर्शनाची मनामध्ये तीव्र अशा प्रकारची इच्छा निर्माण झालेली आहे. देवाचं ते रूप बघायचंय, ते रूप पाहायचंय. म्हणून तुकोबाराय देवाकडे प्रार्थना करतात. काय? भगवंताच्या सगुण रूपाच्या दर्शनाविषयी अशी प्रमाण आहेत की साधनेनं त्या रूपाला कोणी पाहू नाही शकत. साधनेनं भगवंताच्या निर्गुण स्वरूपाचा साक्षात्कार करून घेता येतो, पण साधनेनं सगुण रूपाचा साक्षात्कार नाही करता येत, करून घेता येत. मग सगुण रूपाचा साक्षात्कार होत नाही का? होतो, पण साधनेच्या जोरावर कोणी नाही करून घेऊ शकत. मग कसं होतो? त्याला देवाला वाटायला पाहिजे की याला आपण काय करावं? दर्शन द्यावं. तुका म्हणे जरी दावीसी आपणा, जरी आपणा दावीसी. भगवंतानी ठरवलं की याला या रूपात दर्शन द्यायचंय. काय? त्याच्या त्या सगुण स्वरूपावर मायेचं आवरण असतं आणि मग ते आवरण दूर करणं हे त्याच्याच हातात आहे. त्यामुळं नाहम प्रकाश सर्वस्य योगमाया समावृता. सगळ्यांना मी नाही दर्शन देत, सगळ्या करता. ज्या वेळेला भगवान अवतार घेऊन भूतलावर विद्यमान होते त्या रूपामध्ये, त्याही वेळेला सगळ्यांना दर्शन नव्हतं होत. सामान्य माणूस वाटायचा. कृष्ण हा हुशार माणूस आहे,
माणूस वाटायचा तो. आणि म्हणून म्हटलेलं आहे अवजानंती माम मूढा मानुष्यम तनुमाश्रितम रंभावमजानंतो मम भूत महेश्वरम अवजानंती माम मूढा. तेव्हा बस भक्ताला आपलं वास्तव रूप तो दाखवतो. हा, हे तुझं वाचून अर्जुना पूर्वी श्रुतही नाही आणि दृष्टही आना नाही. हा, त्याचं कारण आहे साधना करणारे साधक पुष्कळ होऊन गेले, पण साधनाने हे रूप दिसत नाही ना, त्याच्या मनात यावं लागतं. म्हणून या रूपाचं दर्शन करण्याची ज्याला अपेक्षा आहे, इच्छा आहे, त्याला त्याच्या ठिकाणी हा भाव निर्माण करावा लागतो, जागा करावा लागतो की त्यांनी आपल्याला दर्शन द्यावं. आणि म्हणून तशा प्रकारची प्रार्थना तुकोबाराय या अभंगामध्ये देवाकडे करतात. त्या ठिकाणी एक काही शंका येणं साहजिक आहे की तुकोबारायांना भगवंताच्या दर्शनाची इच्छा निर्माण झालीच कशी? दर्शनाची इच्छा निर्माण होणं शक्य नाही. का शक्य नाही? तर इच्छा निर्माण होण्याकरता त्या वस्तूचं ज्ञान असावं लागतं. त्या वस्तूची इच्छा निर्माण होते ज्या वस्तूचं काय असतं? ज्ञान असतं. ज्या वस्तूचं ज्ञानच नाही. आता परदेशामध्ये अशा कितीतरी वस्तू असतील की ते आपल्याला मिळाव्या असं कधीच वाटत नाही. का? त्याचं ज्ञानच नाही. ज्या वस्तूचं ज्ञानच नाही त्या वस्तूच्या प्राप्तीची दर्शनाची इच्छा निर्माण होत नाही. आता तुकोबारायांना देवाचं ज्ञान होतं का नव्हतं? देवाचं ज्ञान तुकोबारायांना होतं असं मानलं तरीही इच्छा निर्माण होत नाही, आणि नव्हतं असं मानलं तरीही इच्छा निर्माण होणं शक्य नाही. कसं काय? ज्ञान होतं असं मानल्यानंतर इच्छा निर्माण व्हायला काय हरकत आहे? कारण ज्ञान झाल्यानंतर, ज्ञान असल्यानंतर इच्छा निर्माण तर होते ना. हे इतर वस्तूच्या बाबतीत ठीक आहे की ज्या वस्तूचं ज्ञान असतं त्याची काय होते? इच्छा असते. पण देवाच्या बाबतीत ते ठीक नाही. का नाही ठीक? तर देवाचं ज्याला ज्ञान झालं त्याच्या अंतःकरणात इच्छेचाच अभाव होऊन जातो. म्हणजे देवाचीच इच्छा नाही तर कुठल्याच वस्तूची इच्छा राहत नाही. काम नाही झालो पाही रिकामा. इच्छाच राहत नाही. किमिच्छाम कस्य कामाय शरीरमानुसंजरेत आत्मानं चेद विजानीयादयमस्मीति पुरुषः किमिच्छन् कस्य कामाय. म्हणजे देवाचं ज्ञान असल्यानंतर इच्छा राहत नाही. तुकोबारायांना ज्ञान होतं तर मग इच्छा राहायला नाही पाहिजे. आणि ज्ञानच नसेल तर इच्छा निर्माणच कसं काय होईल? कसं तुकोबारायांना देव आपल्याला भेटावा, देवाचं आपल्याला दर्शन व्हावं अशी इच्छा निर्माणच झाली कशी? अशी या ठिकाणी शंका येऊ शकते. तर त्याचं उत्तर असं आहे की इच्छा निर्माण होण्याकरता ज्ञान असावं लागतं हे खरं आहे, आणि भगवंताचं ज्ञान झाल्यानंतर इच्छा राहत नाही हेही खरं आहे. आणि तरी तुकोबारायांच्या मनामध्ये भगवंताच्या रूपाच्या दर्शनाची इच्छा निर्माण झाली. हे करे वा काय हे करण हे करण हे करण असं कुठं सगळं खरं असतं काय? कसं काय हे खरं आहे? तर त्याचं असं आहे की ज्ञान हा शब्द सामान्य. इच्छा निर्माण होण्याकरता जे ज्ञान लागतं ते ज्ञान वेगळे, आणि जे ज्ञान झाल्यानंतर इच्छेचा अभाव होतो ते ज्ञान वेगळे. दोन्ही शब्दाला ज्ञानत्व ही जाते दोन्ही ठिकाणी. पण ज्ञान हा शब्द सामान्य आहे, आणि सामान्य असल्यामुळं अशा प्रकारची ही शंका घेतली गेलेली आहे. तर ज्या देवाचं ज्ञान झाल्यानंतर इच्छा राहत नाही ते ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष साक्षात्कार आहे. आणि तोही देवाचं जे मूळ अशा प्रकारचं सच्चिदानंद निर्गुण स्वरूप आहे त्याचा साक्षात्कार झाल्यानंतर काय राहत नाही? इच्छा राहत नाही. आणि इच्छा निर्माण होण्याकरता ज्ञान असावं लागतं, तो प्रत्यक्ष साक्षात्कार असावा लागतो असं नाही.
परोक्ष ज्ञान असलं, सामान्य ज्ञान असलं तरी त्याची काय होते, इच्छा निर्माण होते. आणि मग तुकोबाऱ्यांच्या पूर्व पुण्याईनं तुकोबाऱ्यांना सत्संग घडत होता. सत्शास्त्राचं श्रवण वाचन तुकोबाराय करत होते. आणि त्या सत्शास्त्रामध्ये, सत्संगामध्ये परमात्मा हा सुखरूप आहे, परमात्मा गुण लावण्याची खान आहे, अतिशय सुंदर आहे, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, असं तुकोबाऱ्यांच्या अभंगातून ऐकलेलं होतं तुकाराम महाराजांनी. आणि त्यामुळं मग असं इतकं सुंदर असा परमात्म्याचं रूप असेल तर आपल्याला आपल्या डोळ्यांनी ते काय व्हायला पाहिजे, दिसायला पाहिजे. अशी इच्छा निर्माण होणं सहज शक्य आहे. त्याच्याकरता साक्षात्कार असला पाहिजे असं नाही. इच्छा निर्माण झाली, पण अशा प्रकारची इच्छा का निर्माण झाली? देवाला पाहावाची काय फायदा आहे? देवाला पाहण्याला काय तोटा आहे? देवाला जर न पाहिलं तर देवाला पाहिल्यानंतर काय फायदा आहे? म्हणून फायदा नाही, फायदे आहेत, फायदे. देवाचं जर दर्शन झालं, देवाच्या वास्तव स्वरूपाचा साक्षात्कार झाला, देव दिसला, तर फायदेच फायदे आहेत. काय फायदा आहे? एखादा सांगा ना, फायदे राहू द्या, फायदा तरी सांगा. देवाला पाहिल्यानंतर दुःखाचा अत्यंत अभाव होतो. तुका म्हणे त्याचे पाहिल्या पाय मग दुःख जाय सर्व माझे. अहो, दुःखाचा अभाव होतो ते सगुण रूपाच्या दर्शनाने नाही होत. त्याच्याकरता निर्गुणाचं दर्शन व्हावं लागतं. इथं तुकोबारायची अपेक्षा व्यक्त करतात ती निर्गुणाच्या दर्शनाची अपेक्षा व्यक्त नाही करत, सगुणाच्या दर्शनाची अपेक्षा व्यक्त करतात. आणि इकडच्या दर्शनात तुम्ही फायदा तिकडचा दाखवू राहिले काय? दुःखाचा अत्यंत अभाव होतो. तर त्याचं उत्तर असं आहे की भक्ताला ज्या वेळेला परमात्मा दर्शन देतो त्यावेळेला समोर सगुण असतं आणि सगुण दर्शनातच निर्गुणाचा काय होतो, साक्षात्कार होतो. कारण सगुणात निर्गुण आहेच, निर्गुणात सगुण नाही, निर्गुणात सगुण नाही, पण सगुणात काय आहे, निर्गुण आहे, प्रश्नच नाहीये. सगुण म्हणजे निर्गुणाने घेतलेलं सोंग, आणि मग ज्यांनी सोंग घेतलेलं आहे तर सोंगात तो असतोच की. पूर्वी नाटकं करायची आणि मग ते मुलं नाटकं करायची. मग त्या नाटकामध्ये पार्ट कोणतंही असलं तरी घेणारे कोण असायचे, मुलं असायचे. मग एखाद्या स्त्रीचंही पार्ट घेतलं तरी वरून जरी स्त्री दिसत असलं तरी आत तो कोण आहे, मुलगा आहेच. तसं हे पार्टच आहे सगुणाचं, निर्गुणाने अशा प्रकारचं आहे, त्याच्यात तो निर्गुण आहेच ना. म्हणून सगुणी काय, निर्गुणी पावले सगुणी भजता विकल्प धरिता जीवा जडे. सगुणाच्या दर्शनामध्ये निर्गुणाचं दर्शन होतं असं मी जे म्हटलं ते विनाधार नाही म्हटलं, विना प्रमाण नाही म्हटलं. आपल्या अभंग मालिकेमध्ये ज्ञानोबारायांचा भगवंताच्या दर्शनाचा एक अभंग आहे. ज्ञानोबारायांनी स्वतः तो अभंग लिहिलेला आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, मी भगवंताच्या ज्या वेळेला दर्शनाला गेलो त्यावेळेला मला परमात्माचं कसं दर्शन झालं. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकीळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्णवे तेथीची शोभा. आता ज्ञानोबाराय पंढरपूरला गेले आणि तिथं मंदिरामध्ये त्यांना हे दर्शन झालेले. मग तिथं पंढरपुरामध्ये विटेवर उभा असलेला परमात्मा सगुण आहे का निर्गुण आहे? सगुण अशा प्रकारचा आहे. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. सगुण परमात्मा आहे. ज्ञानोबारायांनी त्या सगुणाला पाहिलं, पण नंतर ऐका ना, नंतर ज्ञानोबाराय म्हणतात की मला वाटलं त्याच्या पाया पडावं म्हणून मी पाया पडायला गेले. पाया पडू गेले तो पाऊलच न दिसे. पाया दिसानं गेलं. जवळ गेल्यावर उभा तर आहे आणि त्याला काय नाही, पाय नाही.
बरं समोर आहे का पाठीमाग हेही मला कळे ना गेलं. माझी वृत्ती तटस्थ झाली. समोर की पाठीमाग हे ना कळे, टकची पडले कैसे. मग असं वाटलं त्याला कडकडून आलिंगन द्यावं, म्हणून अशा बाया पसरल्या मी. क्षमा लागी जीव उतावेळ माझा, म्हणून स्फुरताती बाहू. क्षेम देऊ गेले तो मी आलिंगन द्यायला गेले, माझी मलाच कसं तरी झालं. का तिथं दुसराच नाही, आलिंगन तर दुसऱ्याला द्यावं लागतं ना. आणि ज्याला आलिंगन द्यायचंय तो काय नाही, दुसरंच नाहीये. मग तो कोण आहे? बापा रुक्मादेवीवर हृदयाचा जाणून अनुभव सौरसू केला. दृष्टीचा डोळा पाहो गेली तव, भीतरी पालटू झाला आणि दुःखाचा अत्यंत अभाव झाला. पांडुरंगाच्या दर्शनाने जीवन नव्हे सगळं जगत आनंदमय होऊन जातं. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिने लोक जाईन गे माये, तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. असं जर त्याच्या भेटीत होत असेल तर असा कोण विवेकी माणूस आहे ज्याला भेट होऊ नये अशी इच्छा, भेट व्हावी अशी इच्छा होणार नाही. प्रत्येकाला अशा प्रकारची ती होईल. तुकोबारायांना झालेली आहे. आणि म्हणून तुकोबाराय देवाकडे मागणी करतात, देवा ऐसे रूप डोळा दावी, हे हरी ऐसे रूप डोळा दावी. देवा अशा प्रकारचं स्वरूप माझ्या डोळ्याला तुम्ही दाखवा. डोळ्याला दाखवा असं का म्हटलं? त्याचं कारण आहे. आपण त्याला रूप दाखवा म्हटलं असतं आणि त्यांनी ते रूप प्रगट केलं असतं आपल्या समोर. पण त्याचं स्वरूप दिव्य आहे. आणि आपले डोळे जर सामान्य असतील तर ते डोळे त्या रूपाला पाहू शकणार नाही. अर्जुनाचं काय, तीच बोंब झाली. अर्जुनाने प्रार्थना केली, देवा मन्यसे तच्छक्यम. तोही म्हणला होता की मन्यसे तच्छक्यम मया द्रष्टु मिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वम दर्शयात्मानमव्ययम. हे योगेश्वर ततः तर मग मला दर्शय, तुझं जे स्वरूप आहे ते काय कर, दाखव. ते त्याने ते पहिलं ऐकलंच नाही का, त्या आनंदाच्या भरात त्याच्या ते लक्षात राहिलं नाही काय माहिती. हा म्हणला विश्वरूप दाखव की लगेचच तो विश्वरूप धारण केलं त्याने. अर्जुन म्हणतो, देवा दाखव ना, का मी पाहू शकणार नाही. ह्यो तो विश्वरूप होऊन बसलाय. भगवान म्हणतात, अय पाहणाऱ्या बघ ना. तो म्हणतो दाखव ना, तो म्हणतो बघ ना. मी विश्वरूप केव्हाच धारण केलंय. मग अर्जुनाच्या लक्षात आलं. ते म्हणे, देवा तू विश्वरूप धारण केलेलं आहे हे जरी खरं असलं आणि मी पाहत नाही हे खरं असलं तरी हा कमीपणा काही माझा नाही. कसं काय? तो पाहत नाही. एका माणसाने काय केलं, मोठा आरसा आणला 3x5चा आणि आंधळ्याच्या पुढे ठेवला. अय आंधळ्या बघ. आता त्या आंधळ्याला काय दिसणार आहे? ते किती बी चांगला आरसा असला पण आंधळ्याच्या पुढे उभा केला तर त्याला थोडी दिसणार आहे. म्हाताऱ्याला 100 वर्ष झाले होते. मग शताब्दी साजरी करायची ठरवली त्यानं. आणि मग त्याच्या वयाचे जेवढे माणसं होते 2-5 वर्षांनी खालचे वरचे सगळ्यांचा सत्कार करायचा ठरवला. आणि मग त्या निमित्ताने मोठा मंडप दिला. सगळ्या तालुक्यातल्या लोकांना निमंत्रित केलं. आणि त्या म्हाताऱ्यांना मेजवानी म्हणून लता दिदीचं गायन ठेवलं, अभंगवाणी. तारखा मिळत नव्हत्या तर दुसऱ्याच्या तारखा कमी करून भाव वाढवून मग असं करावंच लागत ना. जर गुंतलेले असले तर घेतलं. आणि मग त्यांचं सगळं सहकार्य घेऊन ते आल्या. हे म्हातारी खुर्चीवर बसलेले सगळे 100, 98, 102, 103 हे सगळे. आणि त्यांनी गायन सुरू केलं सुंदर. ते ध्यान विटेवरी. बराच वेळ झाल्यावर मग त्याने त्या पोराला विचारलं, अरे ह्यांना नुसतंच बोलवलेलं, ह्यांना म्हणा की नुसतेच काय. गायन सुरू होऊन अर्धा तास झाल्यावर ते म्हातारं म्हणतं, ह्यांना म्हणायचं सांग ना.
का ते सगळ्याच त्यांच्या सगळ्याच्याच कानाने राजीनामे दिलेले. बहिर्या पुढे ऋषिकेशा गाणी व करा, बहिऱ्या पुढे जर गाणी, त्याला काय ऐकू येणार आहे? मग ऐकू येत नसेल तर त्याचा दोष म्हणता येईल का? कारण तो मुळातच बोलून चालून काय आहे, बहिरा अशा प्रकारचा आहे. देवा, आम्ही तुम्हाला त्याच्याकरता म्हणलं होतं की आम्ही या डोळ्यांनी पाहू शकतो का हे अगोदर बघा, आणि या डोळ्यांनी जर ते रूप पाहता येत नसेल आमच्याकडून, तर ज्या डोळ्यांनी पाहता येतं अशा प्रकारचे काय करा, डोळे द्या. तुम्ही डोळे दिलेच नाही. तुकोबाराय अगोदरच सावध झाले, हे असं पुन्हा आपल्या बाबतीत घडू नये म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा तुम्ही अशा प्रकारचं रूप माझ्या डोळ्याला दाखवा. हरी ऐसे रूप डोळा दावी, अशा प्रकारचं रूप डोळ्याला दाखवा. कशा प्रकारचं रूप पाहिजे तुम्हाला? तुकोबाराय अर्जुनासारखं विश्वरूप पाहिजे. विश्वरूप आपल्याला नको. हो, श्रेष्ठ रूप आहे. अर्जुनाने प्रार्थना केली, पण मग अर्जुनच म्हटला ना नको, आणि पुन्हा आपण काय लागी करायचं? जर त्यांनी आणलेली वस्तू परत पाठवली तर आपण कशाला ती घेऊन यायची? नाही लागत आम्हाला विश्वरूप. मग तुम्हाला कोणतं रूप पाहिजे? तुकोबाराय म्हणतात, करकटावरी तुळशीच्या माळा. ज्या रूपामध्ये कर कुठे आहेत? कटावर आहेत. भगवंताचे अनेक रूप आहेत. सगळ्याच रूपात काय हात कमरेवर ठेवलेले नाही भगवंतानी. कृष्ण रूपामध्ये हात ते बासरीला आहेत. कृष्णाच्या बाल रूपामध्ये हातात लोण्याचा काय आहे? गोळा आहे. एके हाती लोण्याचा कवळ. राम अवतारामध्ये हातात धनुष्य आहे. त्यामुळे वेगवेगळ्या अवतारामध्ये हातात वेगवेगळी साधनं आहेत. पण या पंढरपूरमध्ये पुंडलिकरायाकरता उभा असलेल्या भगवंताच्या रूपामध्ये हात कमरेवर ठेवलेले आहेत आणि गळ्यामध्ये तुळशीच्या माळ आहेत. तेव्हा देवा, ज्या रूपामध्ये हात कमरेवर आहेत आणि गळ्यात तुळशीच्या माळा आहेत, अशा प्रकारचं जे रूप आहे, तर ते रूप आम्हाला तुम्ही डोळ्याने दाखवा. डोळ्याला दाखवा. डोळ्याला दाखवा असं म्हणण्याचं कारण आहे, डोळ्यामध्ये पाहण्याचं सामर्थ्य नसेल तर ते सामर्थ्य द्या. कारण भगवंताचं स्वरूप तर दिव्यच आहे ना. आणि मग दिव्य वस्तू सामान्य अशा प्रकारच्या नजरेने कशी काय दिसेल? अति सूक्ष्म वस्तू असेल तर तिला हाताळण्याकरता हत्यारही काय लागतात? सूक्ष्मच लागतात. पायातला काटा काढायचा आहे आणि मग त्यांनी ते हे आणलं, पातेलं धरायचं, सांडस पकड, आणि ती बी काड्याची अशी असते. आता या काड्याच्या पकडीने काटा कस काय निघणार आहे? कारण ती मोठी आहे आणि काटा लहान आहे. लहान वस्तू हाताळायची असेल तर साधन लहान लागतं. मोठी वस्तू हाताळायची असेल तर एकाला पातेलं उचलायचं होतं आणि त्याने लाचकन घेतलं. लाचकनाने कसं काय पातेलं उचलणार आहे? त्याच्याकरता मग तिथं पकड पाहिजे. म्हणजे जसं पुढचं असेल तशा प्रकारचं साधन वापरायला पाहिजे ना. तसं भगवंताचं स्वरूप जर दिव्य आहे तर दिव्य रूपाच्या दर्शनाकरता नेत्रही कसे लागतात? दिव्य लागतात. तेव्हा देवा अगोदर आमच्यावर कृपा करा, करुणी उचित प्रेमांगले. मग तुम्ही आम्हाला अशा पिले चरण दोन्ही विटेवरी. हात कमरेवर आहेत आणि चरण, दोन्ही चरण हे विटेवर ठेवलेले आहेत. म्हणजेच विटेवर कमरेवर हात ठेवून उभा असलेलं जे रूप आहे, तर अशा प्रकारचं रूप देवा आम्हाला पाहण्याची इच्छा आहे. म्हणले तेच रूप का बरं दाखवा असं तुम्ही प्रार्थना करता? रूप दाखवा म्हणावं. रूप दाखवी रे अनंतास काय? सहस्रभुजाच्या मंडिता. देवा तुझं रूप दाखव. कोणतं का दाखवित नाही? त्याच्या जवळ जे असेल तो दाखवेल. विशिष्ट अशा प्रकारचं रूप दाखवा असं म्हणण्याचं कारण काय आहे? तुकोबाराय म्हणतात तिथं आवडीचा संबंध आहे. आवडीचा शब्द. आणि मग ज्या ठिकाणी आवड पूर्ण होऊ शकते अशा ठिकाणी माणसं सामान्य नाही स्वीकारत. मग आम्ही जेवायला येणार आहे आणि ही भाजी करा,
इतर ठिकाणी जे असेल ते चालतंय आम्हाला, तसं काही नाही. पण जर काही ठराविक ठिकाणं असतील, आपल्या आवडीची ठिकाणं असतील, ते करतात अशा प्रकारचं आपल्याला माहित असेल, त्या ठिकाणी माणूस सांगतो नाही आज तुमच्या हातची, काही काही बायांच्या हातचे कारले आहे ना, फारच सुंदर भाजी करतात. मग ज्याला माहिती आहे ते समजा आज कारल्याची भाजी आहे, हा कारण ती ह्याला आवडते आणि त्यांना करता येते, याला आवडते आणि त्यांना अशा प्रकारची करता येते. तसं तुकोबाऱ्यांचे ते आवडीचं रूप आहे. तुकोबाराय म्हणतात, देवा आम्हाला तुझं रूप आवडतं, पण कोणतं बी नाही आवडत. तू नरसिंह रूप धारण केलं आम्हाला नाही लागत ते. आमच्या आवडीचं हे रूप आहे. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसा चितोर आहे. तेव्हा आवडीचं अशा प्रकारचं तुकोबारायांचं हे रूप होतं. म्हणून तुकोबाराय देवाला म्हणतात. बरं देवाला काय कोणतंही रूप धारण करता येतं. मग ज्याला कोणतंही रूप धारण करता येतं त्याला आवडीचं रूप सांगितलं तर आपल्याही पाहण्याला विशेष आनंद आहे. त्याला तर कोणतंही रूप धारण करता येतच आहे, त्याला काही विशेष कष्ट होणारच नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा ऐसे रूप डोळा दावी हरी, किंवा ऐसे रूप हरी दावी डोळा, हे हरी अशा प्रकारचं रूप तुम्ही आमच्या डोळ्याला दाखवा. कसं रूप, आणखीन त्या रूपाचं वर्णन करतात. कटी पितांबर कास मिरवली, दाखवी वहिली ऐशी मूर्ती. कटी पितांबर, कमरेला पितांबर आहे आणि कष्ट त्याच्यात खोवलेला आहे. म्हणजे अशी लुंगी नाही पितांबराची लावलेली. पितांबराचं काय घातलेलं आहे, धोतर. कास मिरवली, कासोटा आहे ना, पूर्वी धोतर नेसायची माणसं, कामं वगैरे करायची असतील तर ते मागून तर खवलं जायचंच, पण पुढचा जो भाग आहे तो सुद्धा असा कमरेला बांधत होते, कंबर बांधली जायची. त्याच्यामुळं मग निष्ठा फिष्टायचा ताण नव्हता. कुठं जरी गुतलं काही झालं तरी ते थोडंसं आवरलेलं असायचं. आता आपल्या क्षेत्रात राहणारी माणसं त्याला काय तसला काय ताण नसतो. त्याच्यामुळे बरं दुसरा उद्योगच काय नसतो, किती काही वेळेला खावलं तरी काही अडचण नाही राहत. भगवंताचं असं कष्ट घातलेलं आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की कटी पितांबर, कमरेला पितांबर आहे, त्याची कास घातलेली आहे, अत्यंत शोभायमान अशा प्रकारची दिसते. कास मिरवली, दाखवी वहिली ऐशी मूर्ती, अशा प्रकारचं तुझं रूप लवकर मला दाखव. दाखवी वहिली ऐशी मूर्ती. गरुड पारावरी, हेच मूर्ती पाहावी असं मला का वाटतं त्याचं कारण सांगतात. गरुड पारावरी उभा राहील अशी, आठवे मानसी तेच रूप. कुठेतरी ध्यानामध्ये, स्वप्नामध्ये तुकोबारायांनी भगवंताचं अशा प्रकारचं रूप काय केलेलं आहे, पाहिलेलं आहे की परमात्मा गरुड पारावर उभा राहिलेला आहे. आणि मग पुन्हा 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 त्या रूपाची आठवण येते आणि त्या रूपाचं प्रत्यक्ष पुन्हा दर्शन व्हावं अशी तुकोबारायांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झालेली आहे. कारण त्या रूपाने तुकोबारायांच्या मनाला भुरळ पाडलेली आहे. भगवंताची सगळीच रूपं अतिशय सुंदर आहेत. ज्याला जे रूप दिसलेलं आहे तो त्या रूपाकरता आग्रह करतो. ज्याने रामाचं रूप पाहिलेलं आहे ते रामाच्या रूपाकरता आग्रह करतात. ज्याने कृष्णाचं रूप पाहिलेलं आहे ते कृष्णाच्या रूपाकरता आग्रह करतात. ज्याने पांडुरंगाचं रूप पाहिलेलं आहे ते पांडुरंगाच्या रूपाकरता आग्रह करतात. तुकोबारायांना ध्यानामध्ये भगवंताचं हे स्वरूप दिसलेलं असावं. तुकोबाराय म्हणतात, गरुड पारावरी उभा राहील असे. गरुडाच्या पारावर तू उभा राहिलेला हे मी स्वप्नात तुला पाहिलंय आणि तेच रूप पुन्हा 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 माझ्या डोळ्यासमोर येते. आणि म्हणून मी त्या रूपाकरता विशेष रूपाचा काय आहे आग्रह करतोय की देवा अशा प्रकारचं रूप मला दाखवा, मला दाखवा, मला दाखवा. त्या रूपाच्या दर्शनाची तळमळ माझ्या मनामध्ये लागून गेलेली आहे. काहीही गोड लागत नाही. पूर्वराग याला म्हणतात. पुण्यसंस्काराने साधुसंतांच्या कृपेनं
ज्या वेळेला भक्ताच्या अंतःकरणामध्ये भगवत विषयक पूर्वरागरूपी प्रेम प्रगट होतं, त्यावेळेला दर्शनाची त्याला तीव्र उत्कंठा निर्माण होते. देवाचं दर्शन झालं पाहिजे, देवाची भेट झाली पाहिजे, देवाचं दर्शन झालं पाहिजे, देवाची भेट अशा प्रकारची झाली पाहिजे. त्याच्याकरता मग घर सोडलेलं आहे, गृहस्थी असेल तर बायका मुलं सोडून दिलेली आहेत, देवाची भेट व्हावी म्हणून कुठेतरी एकांतामध्ये जाऊन बसलेला आहे आणि भगवंताच्या नामाचं रूपाचं सारखं अशा प्रकारचं चिंतन चालू आहे. अपेक्षा एकच आहे की देवाने प्रत्यक्ष येऊन काय करावे, भेट द्यावी. आणि मग या साधनेनं भेटीची तीव्रता आणखीन वाढली जाते. ज्या वेळेला ते तळमळीत रूपांतर होतं, मग काहीच गोड लागत नाही. कुणी स्तुती केलेली ऐकावे वाटत नाही, अनुकूल अशा प्रकारचे विषय नको वाटतात. विषातुल्य चांग मिष्टान्न ते तुकोबाराय म्हणतात. कुणी मिष्टान्न खायला दिलं तर मला ते कसं वाटतं, विषासारखं वाटतं. देवाचं दर्शन नाही कुठं मिष्टान्न. आणि मग खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळं शरीर असं कृश होतं. तुकोबाराय म्हणतात की माझं शरीर आता तुझ्या भेटीकरता झुरून 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 जसं काय झालेलं आहे, पांजरा हाडाला चमडी जाऊन चिकटलेली आहे, पिंजऱ्यासारखं अशा प्रकारचं ते झालेलं आहे. त्याच्यामध्ये बाकीचे धातू नाहीत की काय अशी स्थिती झालेली आहे. झुरोनी पांजरा हो आहे आता. म्हणून देवा प्राण निघून जाण्याच्या अगोदर तू भेटायला येई पंढरीनाथा भेटावया. ये मला भेटण्याकरता ये. पण धावत येई धावून या. विलंब का वाया लावी याला कृपाळी. धावून ये, नाही तर तू आपलं राजहंसासारखं असं तालामध्ये नाचत तसं नको येऊ. धावत ये, पळत सुद्धा येऊ नको. धाव घाली आई आता पहाती सकाळी. धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपुटी. धावत ये म्हणजे कुठून येणार देव? आता कुठून काय येत नाही, जिथं आहे तिथून येईल. पण तो सगळ्याच ठिकाणी मग प्रगट होईल. वेगात प्रगट होणं हेच काय आहे त्याचं, धावत येणं. न करी आता आळसा वेरू व्हावया प्रगट. कैचे दुरी अंतर. तुला प्रगट होण्याकरता काय अंतर लांब आहे का? प्रगट हो. तेव्हा हे पंढरीनाथा भेटावया येई. अशा प्रकारे तुकोबाराय देवाकडे मागणी करतात, विनंती करतात. तुकोबाराय म्हणतात, देवा तुका म्हणे माझी पुरवावी आस. माझी आशा दर्शनाची आशा आहे, दर्शनाची इच्छा आहे. ही देवा तू पूर्ण कर. तू देव आहेस, आम्ही तुझे भक्त आहोत. आणि भक्ता करता देव हा कल्पवृक्ष आहे असं संतांनी वर्णन केलेलं आहे. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू तेथे कल्पतरू पुरविसी भक्त काम कल्पद्रुम. अशा प्रकारच्या संबोधनाने त्याला बोलावलं जातं. तेव्हा देवा माझी ही अपेक्षा तू पूर्ण कर. मला उदास अशा प्रकारचं करू नको. ही माझी तुझ्या पायाजवळ विनंती आहे. ठेविले चरण दोन्ही विटेवरी ऐसे रूप हरी. पुंडलिक वरदारी